नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मोड आलेल्या मटकीपासनं थालीपीठची रेसिपी. अगदी टेस्टी आणि पौष्टिक असलेली ही थालीपीठ आहे. त्यासाठी आपल्याला एक थोडंसं दरदर असा मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 चम्मच धने, अर्धा चम्मच जिरं, लसणाच्या कराया, मिरच्या व कढीपत्ता टाकून हे दरदर असं बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याला साईडला ठेवू आणि जी मोड आलेली मटकी आहे 1 ते 1.5 वाटी घ्यायचं. तुम्हाला जितक्या प्रमाणात बनवायचं असेल ना तितक्या प्रमाणामध्ये. तर मी एखाद्या वाटीच्या जवळपास घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे. छानपैकी असं बारीक करून झाल्यानंतर त्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी काही हे टाकायचे आहे, जसं पीठ टाकायचं आहे. तर ज्वारीचं पीठ 1 वाटी टाकलं, 2 चम्मच मी बेसन टाकलं, 2 चम्मच गव्हाचं पीठसुद्धा टाकलं. सोबतच त्यामध्ये ओवा टाकायचा हातावर थोडा चांगला मसलून आणि नंतर पालेकांदा व कोथिंबीरसुद्धा टाकायची आणि जो बनवलेला दरदराचा मसाला होता तो टाकायचा आणि आमचूर पावडर, हळद, थोडीशी तीळ आणि थोडीशी हिंग टाकायची आणि सोबतच थोडंसं तिखट टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. यामध्ये तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता, म्हणजे मिरच्याचं प्रमाण कमी जास्त केलं त्या हिशोबाने. सोबतच यामध्ये छान वाटण्यासाठी आणखी थालीपीठमध्ये तेल टाकायचं, जेणेकरून थालीपीठ छानपैकी अशी खुसखुशीत होते ह्यासाठी. नंतर हे सर्व मिक्सचर काय करायचं, एकत्र करायचं आणि त्याचा असा डो तयार करून घ्यायचा आहे. सपोज डो तयार करताना तुम्हाला थोडंसं लूज वाटत असेल ना बॅटर, तर त्यामध्ये तुम्ही आणखी 1-2 चम्मच गव्हाचं पीठ वगैरे टाकू शकता. नंतर काय करायचं, ओला एखादा कपडा घ्यायचा, कॉटनचा किंवा सुती कपडा वगैरे किंवा रुमालसुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये जेवढ्या मोठ्या साईडची बनवायची असेल ना थालीपीठ, तितका गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे हाताची बोटं ओले करून त्याला असं पसरवून घ्यायचं आहे आणि बिचामध्ये असे 2-3 होल करून घ्यायचे, जेणेकरून आतपर्यंत छानपैकी कुरकुरीत शिजेल ती. नंतर ताव्याला छानपैकी असं तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं, तुम्हाला जे आवडत असेल ते, आणि कडकडीत ताव्यावर आपल्याला ही थालीपीठ टाकून द्यायची आहे आणि साईडच्या कॉर्नरने सुद्धा थोडंसं हलकंसं तेल लावायचं व झाकून मीडियम फ्लेमवर याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते, कपड्याला थोडंसं ओलं करायचं. हर स्टेजवर जेवढी तुम्ही कराल ना थालीपीठ, तर हलकासा कपडा ओला करून घ्यायचा आणखी पाण्याने 2-4 थेंब टाकून. नंतर गोळा घ्यायचा आणि हाताची बोटं ओले करून घ्यायची आणि अशा प्रकारे याला पसरवून घ्यायचं आहे. मी छोटेच बनवले, तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. नंतर बिचामध्ये असे 3-4 होल करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला दाखवते मी की कशा प्रकारे याला ताव्यावर टाकायचं. आणि सोबतच आणखी छान दिसण्यासाठी मी यावर थोडीशी तीळसुद्धा टाकलेली आहे. असं हातावर छोट्या होत्या म्हणून एका हातावर इझिली येऊन जातात. अशा प्रकारे घ्यायचा, ताव्याला तेल लावायचं आणि असे उलटं करून टाकून द्यायचं आहे. तर इझिली ते पटकन ताव्यावर लागून जाते, चिपकून जाते. नंतर साईडला थोडंसं तेल लावायचं आणि झाकून याला आपल्याला 1 ते 1.5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर. बघू शकता किती छानपैकी खालच्या साईडनी पण शिजलेला आहे आणि वरच्या साईडने पण शिजलेला आहे हलकासा. तर याला मी थोडंसं आणखी तेल लावून घेते आणि पलटवून याला दुसऱ्या साईडने पण छानपैकी असा करारा होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. बीचमध्ये याला अलटवत पलटवत शिजवायचं आहे दोन्ही साईडनी. आणि गॅसची फ्लेम ही अगदी मीडियमच ठेवायची, ना लो ना हाय. मीडियम फ्लेमवर अगदी आतपर्यंत छानपैकी हा कुरकुरीत असा शिजून जाते आणि एक थालीपीठ तयार करून झालेला आहे. तर मी दुसरा पण अशाच प्रकारे टाकला, त्यालासुद्धा तसं शेकून घेतलं आणि शिजवून घेतलं आणि अशा प्रकारे बाकीचे पण थालीपीठ तयार करून घेतलेले आहे. तुम्ही याला दह्यासोबत तडका लावून दह्यासोबत पण खाऊ शकता किंवा चटणी, हिरवी चटणी किंवा लाल चटणी जी आवडत असेल ना त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा ठेच्यासोबतसुद्धा खाऊ शकता. अशा प्रकारे ही आजची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर एकदा बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, बाय.